माझे नाव मीना. एकुलती एकच मुलगी आहे मला. गेल्या 2 वर्षापासून मी तिच्याजवळच राहते. जावई आणि मुलगी दोघेही ऑफिसला जातात. दिवसभर मी नात सांभाळते. मुलगी ऑफिसवरून घरी आली की मग मी बागेत फिरायला जायचे. माझ्या घरी माझं हक्काचं घर होतं, परंतु मी आणि मधुकरराव आम्हा दोघांना एकच अपत्य झाले, रीमा. तेही एका मुलीत समाधानी होते. ते एका कंपनीत जॉब करत होते. मुलीचं लग्न झालं, तेही अगदी थाटामाटात. ती तिच्या घरी खूप सुखी होती. नशिबाने जावई चांगला मिळाला. मधुकरराव आता रिटायर झाले होते. आता फक्त एकमेकांसाठी वेळ घालवायचा एवढंच उरलं होतं आयुष्यात. परंतु नियतीला काही हे मान्य नव्हतं. सुखासमाधानाचे खाण्यापिण्याची वेळ आली आणि आमच्यावर काळाने घाला घातला. मधुकरराव रात्री झोपण्यापूर्वी रुटीनप्रमाणे व्यवस्थित जेवण केलं. दोघा जणांनी खूप गप्पा मारल्या. रीमा प्रेग्नंट असल्याची बातमी समजली होती. आजी आजोबा होणार समजल्यावर ते खूपच खुश होते. रात्री दोघेही झोपी गेलो. सकाळी मात्र ते झोपेतून उठलेच नाही. माझ्यावर जणू आभाळ कोसळले. रिटायर झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा बंगला बांधला. त्या बंगल्यात राहण्याची हौससुद्धा त्यांची झाली नाही. आयुष्यभर मरमर कष्ट केले. आता सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो. स्वतःसाठी जगण्याचे दिवस आले व त्यांची जीवनयात्रा संपली. ते गेल्यानंतर घरात महिनाभर माणसांची रेलचेल होती. त्यानंतर मात्र एकटीलाच राहावं लागायचं. रीमा व जावई खूप वेळा म्हणाले, असं एकट्या राहण्यापेक्षा आमच्याकडे चल. परंतु जावयाकडे जाऊन राहणं हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं. त्यामुळे मी मुलीकडे जाण्यास नकार दिला. काम आवरलं की गॅलरीतून रस्त्यावरील येणारे जाणारे माणसं दिसायचे. दिवस जात होता, पण रात्र काही लवकर संपायची नाही. बरेच दिवस गेले. एक दिवस अचानक मला त्रास व्हायला लागला. घाम यायचा, छातीत दुखायचं. बरं वाटेल म्हणून मी मात्र कुणालाच सांगितलं नाही. रात्री त्रास खूपच वाढला. रीमाला फोन केला तेव्हा तिने रात्रीच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅक आला म्हणून. रीमा खूप घाबरली. आत्ताच बाबा गेले आणि आईलाही असं आजारपण आलं. 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबलो. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मात्र रीमाने माझं काही ऐकलं नाही. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. सुरुवातीच्या काही दिवस लेकीकडे राहणं थोडंसं जड गेलं, परंतु हळूहळू सवय झाली. जावईही स्वभावाने खूप छान होते आणि रीमाला ऑफिस असायचं. तिला सांभाळायला घरात हक्काचं माणूस पाहिजेच होतं. मी घरी नीतूला सांभाळायचे. त्यामुळे रीमा बेफिकीर ऑफिसला जात होती. नीतूमध्ये माझा वेळही जात होता. तिच्या घरात पोळ्या बनवायला बाई येत होती. मी तिला पाहून फक्त कुकर लावायची. ती ऑफिसवरून आल्यानंतर भाजी बनवून नीतूला सांभाळायची व मी बागेत फिरायला जायचे. असा माझा रोजचा दिनक्रम होता. रीमा माझी खूप काळजी घेत होती. ती घरात असल्यावर मला कुठलेही काम करू देत नव्हती. गावाकडे मोठा बंगला होता, तोही आता भाड्याने दिला होता. संध्याकाळी बागेत फिरायला गेल्यानंतर बरेच समवयस्कर भेटत होते. शेवटी स्वतःचा वेळ हवाच ना थोडासा. त्यातले कोणी एकटे राहत होते तर कोणी मुलाकडे. सुखदुःखाच्या गोष्टीवरून करून बरं वाटायचं आणि वॉकही व्हायचा. बागेत रेखाताईंशी ओळख झाली. त्या नवीनच आल्या होत्या. तुम्ही कोणाजवळ राहतात त्यांनी विचारले. माझी मुलगी आहे इथे, तिच्याजवळ राहते मी. दिवसभर माझी नात आणि मी दोघीच असतो घरी. संध्याकाळी मुलगी ऑफिसवरून लवकर येते. ती आली की मग मी बागेत येते. मुलगा कुठे असतो तुमचा? मुलीजवळ का राहतात? रेखाताई म्हणाल्या. एकच मुलगी आहे मला मुलगा नाही. मुलगा काय आणि मुलगी काय, आधार दोघेही देऊ शकतात. मुलगा मुलगी भेद आपल्या मान्यावर आहे. शेवटी ते आपलेच लेकरं आहेत.
रेखाताईंचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला, जेव्हा आईवडिलांना सांभाळण्याची वेळ येते तेव्हा मुलगाच का हवा? मुलीही सांभाळू शकतात आईवडिलांना, किंबहुना छान सांभाळतात, आधार देतात, काळजी घेतात. मानसिकता बदलायला हवी. मुलगा काय आणि मुलगी काय, पालकांना सांभाळण्याचा भार दोघांनीही उचलायला हवा. जबाबदारीने वागायला हवं. आईवडिलांना आपल्या लेकरासाठी सारखेच कष्ट घ्यावे लागतात. त्यांचा लेकरांवर सारखाच जीव असतो. म्हातारपणी दोन्ही लेकरांनी आईवडिलांना सांभाळण्यात काय हरकत आहे? ज्यावेळी माझ्यावर प्रसंग आला मुलीकडे राहण्याचा, त्यावेळी माझी अवस्था अशीच झाली होती. परंतु माझ्या मुलीने व जावयाने मला कधीच त्या गोष्टींची आठवण येऊ दिली नाही. एक मुलगी ही म्हातारपणी भक्कम आधार देऊ शकते, आईवडिलांना छान सांभाळू शकते. आज कित्येक आईवडिलांना एकच मुलगी आहे, म्हणून त्यांनी आयुष्याची चिंता करण्याची गरज नाही. धन्यवाद.